इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 7वे भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये डॅश यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. पर्याय डॉक्टर राम मनोहर लोहिया, डॉक्टर टी.बी. कुन्हा, डॉक्टर पी.पी. शिरोडकर, डॉक्टर राम हेगडे. उत्तर डॉक्टर राम मनोहर लोहिया. 2. हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व डॅश यांनी समर्थपणे केले. पर्याय राजा हरिसिंग, स्वामी रामानंद तीर्थ, पंडित महादेवशास्त्री जोशी, केशवराव जेधे. तर याचं उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी. 3. भारतामध्ये डॅश यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. पर्याय जयंतराव टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर टी.बी. कुन्हा. तर याचं उत्तर आहे प सरदार वल्लभभाई पटेल. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट आणि ब गटातील जोडी आहेत हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण स्वामी रामानंद तीर्थ, काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला, गोवा मुक्ती लढ्यातील मोलाचे योगदान मोहन रानडे, पुदुच्चेरी येथील कामगार नेते व्ही सुबैया. तर यातील चुकीची जोडी आहे 2. काश्मीर संस्थानचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला. तर या जागी योग्य जोडी होईल काश्मीर संस्थानचे विलिनीकरण राजा हरिसिंग. प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधी नावे लिहा. 1. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान जुनागड. 2. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख डॉक्टर टी.बी. कुन्हा. प्रश्न तिसरा पृष्ठ क्रमांक 56 वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते? उत्तर पाकिस्तान. 2. भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते? उत्तर गोवा. 3. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती? उत्तर पुदुच्चेरी, कारिकल, यानम. 4. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे? उत्तर श्रीलंका. प्रश्न चौथा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते डॉक्टर टी.बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, डॉक्टर राम हेगडे, गोपाळ मयेकर. प्रश्न 5वा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. उत्तर हैदराबाद संस्थानाचा निजाम भारतात विलीन होण्यास तयार नव्हता आणि त्याचा कल पाकिस्तानकडे होता. परंतु संस्थानातील जनता भारतात विलीन होण्याच्या बाजूने होती. निजामाचा समर्थक कासिम रजवी याने रजाकार संघटनेच्या माध्यमातून प्रजेवर अत्याचार केले. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. अखेरीस भारत सरकारने ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली. या कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 2. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. उत्तर भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पुदुच्चेरी फ्रेंचांच्या ताब्यात होते. तेथील लोकांनी स्वातंत्र्यासाठी चळवळ उभारली. कामगार नेते व्ही सुबैया यांच्या नेतृत्वाखाली जनतेने आंदोलन केले. भारत सरकारने फ्रान्सशी वाटाघाटी केल्या. 1 नोव्हेंबर 1954 रोजी पुदुच्चेरी भारतात विलीन झाले. पुढे 1962 मध्ये या कराराला मान्यता मिळाली आणि 1963 मध्ये पुदुच्चेरीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. प्रश्न 6वा तुमचे मत नोंदवा. 1. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. उत्तर माझ्या मते या परिषदांची स्थापना ही अत्यंत महत्त्वाचे आणि योग्य पाऊल होते. हैदराबाद संस्थानात विविध भाषिक प्रदेश असल्यामुळे लोकांच्या हक्कांसाठी स्वतंत्र संघटनांची गरज होती
आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक परिषदामुळे लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण झाली आणि त्यांनी स्वातंत्र्य व भारतात विलिनीकरणासाठी संघटितपणे लढा दिला. या संघटनांनी जनतेला एकत्र आणून मुक्तीलढ्याला बळ दिले. 2. इसवी सन 1961 पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली. उत्तर: माझ्या मते भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोव्यात पोर्तुगीज सत्ता टिकून राहणे हे खेदजनक होते. गोव्यातील जनतेने स्वातंत्र्यासाठी सातत्याने संघर्ष केला. डॉक्टर टी.बी. कुन्हा, मोहन रानडे यांसारख्या कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. तरीही पोर्तुगीजांनी सत्ता सोडण्यास नकार दिला. भारत सरकारने सुरुवातीला शांततामय मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. शेवटी 1961 मध्ये ऑपरेशन विजय ही लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करण्यात आला. या घटनेतून असे दिसून येते की स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि देशाचे एकीकरण पूर्ण करण्यासाठी कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. गोव्याच्या मुक्तीनंतर भारताचे भौगोलिक व राजकीय एकीकरण पूर्णत्वास गेले.